नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर नाश्त्यामध्ये रोज सकाळी तीच एक प्रकारची नाश्ता रेसिपी खाऊन तुम्हाला अगर कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला बटाट्यापासून बनवलेला एक फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो तुम्हाला खाताच आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक बॉईल करून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. तर तुम्ही इथे कच्च्या बटाट्याचा पण वापर करू शकता. तर तुम्ही इथे कच्चा बटाट्याची साले काढून तो किसून घ्यायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे बेसनाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे बारीक रव्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. मग यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता या पिठामध्ये पाणी घालून आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मग व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हे पीठ जे आहे ते 10 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग पीठ भिजल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गोल आकारमध्ये आपल्याला पीठ हे बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने डिझाईन बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे काट्याचा चमचा घेतलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या डिझाईनमध्ये पण ही रेसिपी बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळे पीसेस आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळे पीसेस तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे सगळे पीसेस घालायचे आहेत. आणि आता हे गॅस मंद आचेवर ठेवून ही रेसिपी आपल्याला व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि चहाबरोबर एक स्नॅक्ससारखं केव्हा पण तुम्ही सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी हिरव्या चटणीबरोबर पण नाश्त्यामध्ये गरमागरम देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.